एवढं महत्त्वाचं का आहे आयर्न आपल्या बॉडीमध्ये? जर तुला काय नाही मिळालं तर तू लगेच मरशील. श्वास. तर ऑक्सिजन नाही मिळालं तर आपण लगेच मरू की नाही. आता ते ऑक्सिजन जे आहे तर ते आपल्या शरीरात सगळीकडे पोहोचवण्याचं काम जे आहे हे हिमोग्लोबिन करत असतं. आयर्न जर नसेल तर तुमचं हिमोग्लोबिन कमी होणार. तुम्ही म्हणालात की आपल्याला हिमोग्लोबिनसाठी आयर्न महत्त्वाचं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरं असतं का? आयर्नची जर कमतरता किंवा उणीव असेल आपल्या आहारात तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो आपल्याला आयर्न डेफिशियन्सी आहे हे आपल्याला ब्लड टेस्टवरनंच कळतं का अजून काही दुसरं असू शकतं ज्याच्यावरनं लक्षात येईल? गूळ, तूप आणि दाणे असं एकत्र खाऊन माझं आयर्न वाढतं, हे काय खरं आहे, चांगलं आहे? मला डायबिटीज असेल आणि तुम्ही आयर्न वाढवायला असं गुळ, तूप आणि दाणे खात असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण भारतात 50% पेक्षा जास्त लोकांना अनिमिया आहे. अनिमिया म्हणजे आयर्नची कमतरता. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अनिमिया मुक्त भारत ही योजनाही सुरू केलेली आहे. तर आजचा आपला विषय तोच आहे, आयर्न किंवा हिमोग्लोबिन. सर्वात आधी माझा हा प्रश्न आहे की एवढं जर 50% पेक्षा जास्त अनिमियावाले लोक आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुद्धा हे अशी कुठली योजना केली आहे, तर एवढं महत्त्वाचं का आहे आयर्न आपल्या बॉडीमध्ये? आयर्न हे लिटरली आपल्या जगण्याचं बेसिस आहे. आपल्या रक्ताचं जे फाउंडेशन म्हणता येईल, जे हिमोग्लोबिन की ज्याच्यामुळे आपलं रक्त लाल दिसतं, तो हिमोग्लोबिन हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यात हिम हा एक आयर्नचा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. आणि आयर्नचं काम काय आहे तर आपल्याला दुसरी म्हणजे एक, आता जर मी तुला साधारण विचारलं की काय नसेल, जर तुला काय नाही मिळालं तर तू लगेच मरशील. श्वास न घेता आला तर ऑक्सिजन नाही मिळालं तर आपण लगेच मरू की नाही. आता ते ऑक्सिजन जे आहे तर ते आपल्या शरीरात सगळीकडे पोहोचवण्याचं काम जे आहे हे हिमोग्लोबिन करत असतं. आणि म्हणून त्याच्यासाठी आयर्न जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण आयर्न जर नसेल तर तुमचं हिमोग्लोबिन कमी होणार. आपल्या म्हणजे आहारातनं आपल्याला जर पुरेसं आयर्न मिळत नसेल तर आपलं हिमोग्लोबिन कमी होणार आहे. किंवा इवन इतर आयर्नचे जे स्टोरेज फॉर्म्स असतात शरीरातले, ज्याबद्दल आपण पुढे बोलूया, पण ते पण कमी होणार आहेत. आणि त्यामुळे आपल्याला जी मुळात लागणारी एनर्जी आहे ती आपोआप कमी होणार. कारण सगळीकडे जेवढं हवं आहे तेवढं ऑक्सिजन तितकं मिळणार नाही मुळात. कारण ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जी असते ती कमी होते. तुम्ही म्हणालात की आपल्याला हिमोग्लोबिनसाठी आयर्न महत्त्वाचं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरं असतं का की ज्याचा उपयोग होतो? बघ, जर आपल्याला पुरेसं हिमोग्लोबिन नसेल किंवा इवन पुरेसं आयर्न नसेल, कारण दोन भाग आहेत, आयर्नचं फक्त हिमोग्लोबिनच बनतं अशातला भाग नाही आहे, पण त्याचा एक खूप मोठा साईड इफेक्ट त्याच्या डेफिशियन्सीचा म्हणजे आयर्नची जर कमतरता किंवा उणीव असेल आपल्या आहारात तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो आपल्या मेंदूवर. आपलं IQ जे असतं, आणि हे खास महत्त्वाचं आहे कोणासाठी, वाढत्या वयातल्या लहान किंवा वाढत्या वयातल्या मुलांसाठी. कारण त्यांचं IQ जे आहे ते डेव्हलप होत असतं. आणि सगळ्या आईवडिलांचा ह्याच्याकडे खूप म्हणजे भर असतो की नाही यांची मेमरी कशी वाढवता येईल, यांचं IQ कसं वाढवता येईल. तर त्यांच्या आहारात जर आयर्नची कमी असेल तर त्यांचा IQ पण कमी राहतं. त्यांचे जे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, तर ती कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट जी आहे ती नीट होत नाही. त्यांचे इवन लहानाचे मोठे जे आपण होत असतो तेव्हा त्यांचं मेमरी किंवा परीक्षेत पण ज्या मुलांना आयर्न कमी असतं, म्हणजे क्रॉनिक डेफिशियन्सी ज्यांना असते, तर त्यांचे मार्क पण कमी यायला लागतात. त्यामुळे हे आयर्न प्रचंड महत्त्वाचं आहे. आणि ह्याचा इम्पॅक्ट फक्त आपल्या रक्तावर आणि फक्त आपल्या ब्रेनवर असं नाही, इतर पण आपल्या सगळे जे काही मेटाबॉलिझम होतं आहे आपल्या शरीरात त्यावर त्याचा परिणाम होत असतो जर आपण नीट आयर्न घेत नसलो तर. म्हणजे छोट्या मुलांना जर मेमरीचा किंवा लक्षात ठेवायचा प्रॉब्लेम असेल तर फक्त बदाम खा म्हणण्याच्या ऐवजी आयर्न चेक करा आणि ते बघा, तेही इम्पॉर्टंट जास्त महत्त्वाचं आहे ॲक्च्युली बदाम खाण्यापेक्षा पण. कारण तुम्ही जर बदाम नुसता खाल्ला म्हणजे विटॅमिन E वाढवलं, पण त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी पण शेवटी तुम्हाला आयर्नच लागतं. तर त्यामुळे तुम्ही नुसतंच पेंट केला पण अलीकडे प्लास्टरच नसेल तर उपयोग नाही ना. तसंच आता हे आयर्न रोज किती घ्यायला पाहिजे आपल्या शरीरात?
साधारणपणे तुम्ही फॉर अन अडल्ट मी सांगते की तुम्ही साधारण 15 ते 18 मिलीग्रॅम जर आयर्न दिवसभरातनं घेतलं तर इट इज इनफ फॉर यू फॉर द होल डे. गरोदरपणे आपली आयर्नची रिक्वायरमेंट वाढते बायकांची, तर त्यामुळे तुम्हाला साधारण 21-22 मिलीग्रॅम पर डे पर्यंत घ्यायला लागतं. पण अनफॉर्च्युनेटली आत्ता आपलं जे डाएट आहे त्याचे जे आयर्न सोर्सेस आहेत ओके, तर त्याच्यात 2 प्रकार आहेत की म्हणजे एक हीम आयर्न झालं आणि एक नॉन हीम आयर्न झालं. ओके. आता हीम आयर्न हे कशातनं मिळतं, जे मांसाहारी पदार्थ आहेत त्याच्यातनं आपल्याला हीम आयर्न मिळत असतं. आणि नॉन हीम आयर्न जे आहे ते आपल्याला जे प्लांट बेस्ड पदार्थ आहेत की म्हणजे जसं पालक झालं किंवा पालकातनं मिळते, पालेभाज्यांमधनं मिळते, कडधान्यांमधनं मिळते, तर हे आपल्याला नॉन हीम आयर्न जे आहे ते मिळत असतं. आपल्या शरीराला हीम आयर्न मांसाहारातनं जे मिळणारं आयर्न आहे हे खूप पटकन अब्झॉर्ब करता येतं. ते बायो अवेलेबल असतं. ते अशा रूपात असतं की जे शरीराला अरे तू आयर्न ये घरात असं करता येतं. ठीक आहे. नॉन हीम आयर्न जे आहे ते असं काहीतरी पडदा घेऊन किंवा असं पोतं डोक्यावर घालून आल्यासारखं येतं की जे शरीराला अच्छा तू आयर्न आहे का, बरं थांब, पण मग आता ह्याचं आपल्याला पोतं बाचकं जे आहे डोक्यावरचं ते काढायला लागेल, मग त्याला काहीतरी वेगळं रूप करायला लागेल, मग आपल्याला त्याला ॲब्झॉर्ब करता येईल असं असतं. त्याची बायो अवेलेबिलिटी जी आहे नॉन हीम आयर्नची ती कमी असते. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात मांसाहार खाणारे ऑन पेपर जरी मांसाहार खाणारे बऱ्यापैकी व्यक्ती असले तरी ते मांसाहाराचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे व्हेज नॉनव्हेज असाही काही फरक काही करता येत नाही. नॉन व्हेजिटेरियनसुद्धा इक्वली आयर्न डेफिशियंट असतात. आणि जे फक्त व्हेजिटेरियन डाएट खात आहेत तर त्यांना मुळातच नॉन हीम आयर्न आहे की जे तितक्या सहज ते आपल्या शरीराला वापर त्याचा करता येत नाही, त्याला अब्झॉर्ब करता येत नाही. आणि म्हणून ही डेफिशियन्सी जी आहे हा प्रकार म्हणजे जसं मी जेव्हा कॉलेजला जात होते ना, तर तेव्हा आता तू जे 50% नंबर सांगतेस करंट नंबर, तर तो तेव्हा 25% होता. ओके. पण आता गेल्या एवढ्या, आता मी सांगत नाही किती वर्ष, तुम्हाला लगेच कळेल मी किती वर्षाची येते, फार मोठी नाही आहे, पण गेल्या साधारण 2 दशकात जर आपण बघितलं तर हा आयर्न डेफिशियन्सीचा प्रकार जो आहे हा असा डिक्लाईनच म्हणजे खूप जास्त वाढत चालला आहे. आयर्न लोकांच्या डाएटमधनं कमीच होत चाललं आहे. का बरं? कारण आधी जी मंडळी पोळी भाजी खात होते ते आता इन्स्टंट नूडल खातात. किंवा आधी डब्यात जर तुम्हाला कधी भाजणीचं म्हणजे मोकळं वगैरे दिली जात होती तर त्याऐवजी आता चीज सँडविचने त्याचं लाईक ना जागा घेतली आहे असं. किंवा आम्ही शाळेत जाताना डब्यात बाजरीचा किंवा याचा असा ठेपला न्यायचो मेथी वगैरेचा, पण आता मुलं ठेपला नेत नाहीत राईट. किंवा वेळ नसतो किंवा नाही मला ते खायचंच नाही. माझा मुलगा स्वतःसुद्धा कटकट करायचा, मला तू काय त्या बियांवाले पराठे देत बसते नुसते अशी अखंड. सो हा प्रकार झाल्यामुळे आणि मोठ्यांमध्ये सुद्धा त्यांचं डाएट जे आहे ते खूप कमकुवत झालं आहे हल्ली. म्हणजे आपल्या डाएटरी आयर्न सोर्सेसच इतके कमी होतात आपले खाण्यातले की त्याच्यामुळे आपली आयर्न डेफिशियन्सी वाढत जाते. हा प्रकार होतो. तुम्ही आता म्हणालात की मांसाहारी पदार्थ आणि जे व्हेजिटेरियन पदार्थ आहेत म्हणजे पालेभाज्या वगैरे असं, तर मला आठवतं मीही छोटी असताना मला पालेभाज्या खा भरपूर तुझं रक्त किंवा आयर्न वाढेल असं म्हणायचं. तर तुम्ही कुठले असे अन्नपदार्थ आहेत जे खाऊन आपल्याला आयर्न वाढू शकतं? जसं मी मगाशी सांगितलं तसं की मांसाहारी पदार्थ जे आहेत की म्हणजे तुम्ही चिकन, अंड किंवा इवन मीठ खाताय जर म्हणजे मटण वगैरे खात असाल, कलेजी जी असते तर म्हणजे ऑफल ज्याला म्हणतात ते जे मोस्ट लोक खात नाहीत चिकन लिव्हर वगैरे असं, पण त्याच्यात सगळ्यात जास्त आयर्न असतं. मटन लिव्हर, चिकन लिव्हर त्याच्यातनं तुम्हाला ऑर्गन मीटमधनं सगळ्यात जास्त आयर्न मिळतं. नेक्स्ट कम्स जे बाकीचे कट्स असतात की म्हणजे करी कट आहे किंवा ड्रमस्टिक्स आहे तर त्याच्यात म्हणजे मांसाहारातनं तुम्हाला आयर्न मिळतं आहे. अंड्यामधनं मिळत असतं तुम्हाला, इवन फिश वगैरेमधनं थोड्याफार प्रमाणात मिळत असतं, खूप जास्त नाही. इट्स नॉट अ ग्रेट सोर्स ऑफ आयर्न. आणि तुम्हाला बाकी जर व्हेजिटेरियन पदार्थ जर बघितले तर तुम्हाला पालेभाज्यांमधनं तर मिळतंच आहे आयर्न, पण तुम्हाला कडधान्यांमधनं म्हणजे राजमा, चिकपीस, मटकी, मसूर ह्या सगळ्यातनं पण आयर्न मिळत असतं. आपल्याला जे आता आपण खातो म्हणजे कुळीथ, तर कुळथातनं पण आयर्न मिळतं आपल्याला, किंवा इवन अळीव
अळीवातनं आयन मिळतं आपल्याला बऱ्यापैकी. आणि तुम्हाला इवन जे सीड्स असतात की म्हणजे आपण जवसाची चटणी खातोय किंवा तिळाची चटणी खातोय, कारळ्याची चटणी खातोय, याच्यातनं सुद्धा आयन मिळत असतं आपल्याला. आणि इतर पदार्थ सांगायचे तर म्हणजे जे मिलेट्स असतात की म्हणजे आता रागी, नाचणी, तर नाचणी जर तुम्ही खाल्लं तर त्याच्यातनं आपल्याला आयन मिळतं आहे. बाजरीतनं पण मिळत असतं, ज्वारीतनं पण थोड्याफार प्रमाणात मिळत असतं. तर एसेन्शियली जे सगळे होल ग्रेन्स आणि व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे पल्सेस आहेत, त्या सगळ्यातनं आपल्याला आयन मिळत असतं. पण चॅलेंज हा येतो की एक तर मुळात या पदार्थांचं प्रमाण खूप कमी झालं आहे आपल्या आहारातनं, आणि त्यातून परत ते नॉन हिम आयन आहे, त्यामुळे ते आधीच कमी मिळतं आहे. आणि त्यातनं लाईक ॲज इन द क्वांटिटी इज व्हेरी लेस. किती भाकरी आपण खातो, किती वेळा पालेभाजी खातो आठवड्यातनं, राईट? तर त्यामुळे त्याचं प्रमाण मुळात कमी झालं आहे. त्यातून परत ते असं आयन आहे की जे आपल्या शरीराला पटकन उचलून घेता येत नाही. तर म्हणून त्याच्यातनं आयन डेफिशियन्सी वाढत जाण्याचा प्रकार होतो. तर मग कलिंगड आणि डाळिंब वगैरे, कलिंगडाचा ज्यूस प्यायचे रोज, रक्त वाढायला असं, तर त्याच्यातनं पण आपल्याला आयन मिळत असतं असं. सो यू हॅव अ लॉट ऑफ सोर्सेस. पण अनफॉर्च्युनेटली सध्याचा डाएट असं झाला आहे की एक तर घरचं कमीच खातात त्याच्यातनं, पण नुसतं जसं थोडंच खायचं काय ते, कारण इतर बाकी पदार्थ त्याच्याबरोबर पण खात असतो आपण. सो मेन जे सकस आहार जो आहे तो काही फारसा मिळत नाही लोकांना. आणि इतर जे जंक फूड आहे त्याचं पण प्रमाण वाढल्यामुळे अशी आयर्न डेफिशियन्सी व्हायला लागली आहे. अजून एक गोष्ट माझी काकू ऐकते म्हणजे करते, गूळ, तूप आणि दाणे असं एकत्र खाऊन माझं आयर्न वाढतं, माझं हिमोग्लोबिन, आणि तिचं आहे हिमोग्लोबिन व्यवस्थित, म्हणजे असं नाही, पण तिला डायबिटीज सुद्धा आहे, पण तरी गूळ, तूप, दाणे खाऊन रोज म्हणजे खायचंच का, तर आयर्न वाढवायला. तर हे काय खरं आहे, चांगलं आहे? जर तुम्हाला डायबिटीज असेल आणि तुम्ही आयर्न वाढवायला असं गुळतूप आणि दाणे खात असाल किंवा इव्हन चिक्की पण खात असाल दाण्याची, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण त्याच्याने तुमची शुगर जी आहे ती वाढत जाणार आहे. तुमचं जर कोलेस्ट्रॉलचाही त्रास असेल त्याबरोबर तुमचं LDL कोलेस्ट्रॉल पण वाढत जाणार आहे. तर त्यामुळे तसं करू नका. आणि मुळात दाण्यात काही एवढं आयर्न नाही आहे, किंवा गुळात अरे बापरे असा गुळाचा खडा खातात की नाही मला आयर्न मिळावं म्हणून. जास्त ब्राऊन वाला असतो ना तो खातात, तो ऑरेंज वाला असतो तो सेंद्रिय गुळ घेऊन घेतात की म्हणजे नाही आता ऑर्गॅनिक सेंद्रिय गुळ मी खाल्ला तर त्याच्यात आयर्न खूप जास्त आहे. पण तुम्हाला गुळातनं जर मला माझं जेवढी दिवसभरातनं आयर्न जेवढं मला घ्यायला हवंय त्याच्या निम्म जरी मला गुळातनं घ्यायचं असेल ना, तर मला पूर्ण गुळाची जी मोठी ढेप असते ना ती खायला लागेल. बापरे, 15 किलो गुळ मला खायला लागेल एका दिवसात. ओके. आता जर मी 15 किलो गुळ खायला लागले एका दिवसात, तर मला इतर बरेच प्रकार, नंबर 1 वजनवाढी, नंबर 2 डायबिटीजचे प्रकार असे व्हायला लागणार आहेत. तर त्यामुळे गुळ हे काही आयर्नचा सोर्स नाही आहे. दाणेसुद्धा आयर्नचा सोर्स त्यातनं थोडं मिळतंय असं, पण फारसं काही म्हणजे नॉट अ बिग सोर्स ऑफ आयर्न. त्यापेक्षा तुम्ही म्हणजे जे मी सीड्स सांगितले तर तसे खा, किंवा इवन आपण इतर जे म्हणजे आळीव वगैरे मी सांगितलं तर तसं, किंवा नाचणी वगैरे असं खाऊन तुम्हाला व्यवस्थित आयर्न मिळू शकतं. मांसाहार करत असाल तर मग ते तर आहेतच, म्हणजे अंडं वगैरे तर रोज खायला काहीच हरकत नसते, तर तसंही खाऊ शकता. माझ्या काकूला तर मी हे नक्कीच सांगणार आहे. पण मग आता जर जेवणातनं नाही किंवा असं अन्न पदार्थात आपण कमीच असे खातो आयर्न, तर मग दुसरे सप्लिमेंट्स, मग सप्लिमेंट्स असे काय आहेत, काय प्रकार आहेत का? इथे या सप्लिमेंट्सच्या बाबतीत ना आपण खूप लकी आहोत इंडियात. आय एम होपिंग की हे लक आपल्याबरोबर टिकून राहील, कारण आपल्या देशात आपल्याला हिम आयर्न सप्लिमेंट्स मिळतात. ओके. आता मी तुला समजावलं तसं की हिम आयर्न कसं आहे की ज्याला बघून अरे आयर्न आलास का, ये घरात असं करणारे आपलं शरीर, त्याचंच डायरेक्ट सप्लिमेंट्स मिळतात. त्यामुळे बेस्ट सप्लिमेंट टू टेक जर म्हणजे असे आयर्न लेवल, हिमोग्लोबिन लेवल्स तुमचे 12च्या खाली जर असतील तर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायला लागतं असं. तर तुम्ही रोज ती गोळी घेऊ शकता, किंवा जर खूप जास्त कमी, जर म्हणजे अतिच असं 7-8 असं हिमोग्लोबिन तुमचं नसेल किंवा 12च्या ऐवजी 11 असेल, तर तुम्ही सोमवार आणि गुरुवार असं पण घेऊ शकता. बाय वीकली सप्लिमेंटेशन किंवा डेली सप्लिमेंटेशन. आणि इतकं जर थोडंसंच लेवल्स म्हणजे कमी असतील तर तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा जर तुम्ही आयर्नची सप्लिमेंट घेतलं तरी ते पुरतं, म्हणजे तुम्हाला त्यांनी सेम एफिकसी असते त्याची. आणि नाहीतर त्याहून कमी असेल, जर म्हणजे 11हून कमी असेल तुमचं हिमोग्लोबिन, तर रोज गोळी घ्या. तर
हीम सप्लिमेंट जर तुम्हाला मिळत असेल आयर्नचं तर नंबर 1 वुड बी दॅट. जर ते नसेल मिळत तर मग वेगवेगळे फॉर्म्स असतात की म्हणजे फेरस ॲस्कॉर्बेट, म्हणजे आयर्नचे वेगवेगळे सॉल्ट्स असतात. तर ते तुम्ही घ्यायचे असतात. ते तुमचे डॉक्टर किंवा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला प्रिस्क्राईब करतील. पण त्या सगळ्याचे काही काही साईड इफेक्ट्स असतात की म्हणजे तुम्ही नॉन हीम जेव्हा आपण आयर्न सप्लिमेंट घेतो तर तेव्हा त्याचा एक मुख्य साईड इफेक्ट म्हणजे की कॉन्स्टिपेशन. लोकांना कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं, काळीशी व्हायला लागते, कारण आयर्न मुळात काळच असतं. सो दॅट इज ब्लॅक स्टूल असं व्हायला लागतं किंवा कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. काही काहींना मग 2-2 दिवस टॉयलेटला होतच नाही, एवढ्या प्रकारचं पण कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. असं जर तुम्हाला ती गोळी घेऊन झालं म्हणजे आणि खूप जर कमी म्हणजे आयर्न लेवल्स असल्याचं मी माझ्या लहानपणी मी नेहमी सांगते की 7वी-8वीत मी इतकी आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिक झाली होती की माझं हिमोग्लोबिन 7 होतं. बापरे. ओके, सिव्हिअर अनिमिया मला झाला होता, सिव्हिअर आयर्न डेफिशियन्सी अनिमिया. तेव्हा मला डॉक्टरांनी खूप मोठी याचं हाय डोस आयर्न सप्लिमेंट दिलं होतं आणि त्यामुळे मग मला म्हणजे अजिबातच कॉन्स्टिपेशन खूप जास्त झालं होतं असं. सो दॅट कॅन हॅपन. तर तुम्ही डॉक्टरांना परत सांगून किंवा तुमच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट सांगून तुम्ही यू कॅन इवन आस्क फॉर अन आयर्न सप्लिमेंट की ज्याच्यात स्टूल सॉफ्टनर आहे ऑलरेडी. असं की म्हणजे ते स्टूल सॉफ्ट करतात तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही. असे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यात आयर्न सप्लिमेंटेशनमध्ये. आपल्याला आयर्न डेफिशियन्सी आहे हे आपल्याला ब्लड टेस्टवरनंच कळतं का अजून काही दुसरं असू शकतं ज्याच्यावरनं लक्षात येईल? ग्रेट क्वेश्चन. बघ आता एक तर आयर्न का महत्त्वाचं आहे हे मी मगाशी जसं सांगितलं की तुम्हाला आपली ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी, ऑक्सिजनसाठी इवन आपल्या मेंदूसाठी महत्त्वाचं आहे. पण त्याचे दुसरे म्हणजे परिणाम जे आहेत तर ते असे की म्हणजे आपण जर इनफ आयर्न खात नसलो तर आपल्याला काय होणार आहे, आपले केस गळायला लागणार आहेत. ओके, बायकांना इवन खूप वेळा असं म्हणतात की माझे केस आधी दाट होते ते आता फार पातळ झालेत, माझ्या केसाचं पोत जे आहे ते पातळ झाले, म्हणजे एक एक केस जो आहे तो पातळ व्हायला लागलाय. ऑल ऑफ दॅट हॅपन्स ड्यू टू आयर्न डेफिशियन्सी. तुमची स्किन जी आहे ती एकदम अशी तजेलदार न दिसता डल दिसायला लागणं ते पण व्हायला लागतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमची स्किन ब्राईट आणि अशी व्हाईटल अशी ग्लो वगैरे वाली जसं करायची असेल तर तुमचे आयर्न लेवल्स चेक करा आणि त्याप्रमाणे सप्लिमेंटेशन करायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल की ब्लश न लावता पण ब्लशवाला ग्लो कसा येऊ शकतो. तर तो म्हणजे की आयर्न डेफिशियन्सी जर तुमची गेली तर तसं तुमची स्किन अजून जास्त छान व्हायला लागते, छान गुलाबी गाल वगैरे असा प्रकार होतो. इतर परिणाम म्हणजे की तुमची नखं जी आहेत ती तुटायला लागतात, ब्रिटल नेल्स असेही व्हायला लागतात जर तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी खूप असेल तर. आणि बायकांना खास की सिव्हिअर आयर्न डेफिशियन्सी खूप जास्त वेळ जर असेल तर त्याचा परिणाम तुमच्या पाळीवर सुद्धा व्हायला लागतो की म्हणजे तुम्हाला पाळी इरेग्युलर होणं किंवा त्रास होणं, खूप जास्त दुखणं असेही प्रकार व्हायला लागतात त्याच्यामुळे. ज्यांना ज्यांना आयर्न डेफिशियन्सी आहे त्यांच्यासाठी मग काही डूज अँड डोंट्स म्हणजे आपल्या डाएटच्या रिलेटेड असं काही तुम्ही सांगू शकाल का? छान प्रश्न आहे. बघ आता डूज म्हणजे काय की आता तुम्ही काय केलं पाहिजे की एक तर झालं की ज्याच्यातनं आपल्याला आयर्न जास्त मिळणार आहे ते पदार्थ जास्त खायला पाहिजेत. पण त्या आयर्नचं ॲब्झॉर्प्शन वाढवायला एक तुम्ही काही प्रकार करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही एक तर मुळातच स्वयंपाक करताना तुम्ही लोखंडाच्या कढईत जो आहे तो स्वयंपाक करू शकता की म्हणजे त्याच्यातनं पण जो आयर्न आहे, लोखंड जे आहे आयर्न ते आपल्या अन्नात उतरतं, ते म्हणजे ॲब्झॉर्ब होतं, फूड ॲब्झॉर्ब्स इट, तर त्याने टोटल आपलं आयर्न कॉन्टेंट जे आहे ते वाढू शकतं. बाजारात आपल्याला आयर्न फिश असा आपण मिळतो एक छोटा, इनफॅक्ट इवन भूटान, बर्मा त्या ठिकाणी तिथे तर असं ही पद्धतही आहे की जी काही तुम्ही आमटीसारखा जो पदार्थ पातळ शिजवता तर त्याच्यात तो छोटा लोखंडाचा असा मासा असा करून ठेवलेला असतो, तर तो घालतात की ज्याच्यामुळे त्या आमटीचं आयर्न जे आहे ते वाढणार आहे असं, किंवा सूपचं असं. सो तसेही आपल्याहीकडे मिळतात, ॲमेझॉन वगैरे पण मिळतात, तर तसं पण तुम्ही आणू शकता. म्हणजे जो काही पातळ पदार्थ आहे त्याच्यात घालून ते उकळलं की तेवढं ते आयर्न त्याच्यात येणार आहे. दॅट्स व्हॉट यू कॅन डू. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की ती म्हणजे जेवायला बसल्यावर जी काही भाजी आहे किंवा आमटी आहे त्याच्यात अर्ध लिंबू पिळा. हे ठीक आहे. हां, कारण अर्ध लिंबू, व्हिटॅमिन सी जे आहे हे आयर्नचं कॅरियर आहे. म्हणजे ते काय करतं की अरे तू दाराबाहेर उभा आहे का आयर्न, थांब मी दार वाजवतो, टक टक आयर्नला घेऊन आलोय मी, तो त्याला सहज आतमध्ये घेऊन जातो. ओके. सो आयर्नचे ॲब्झॉर्प्शन वाढवायला व्हिटॅमिन सी हे खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे तुम्ही जर आयर्न रिच पदार्थाबरोबर व्हिटॅमिन सी वाला पदार्थ जर घेतला
तर तुम्हाला त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते नीट इम्प्रूव्ह करता येतं. तिसरी गोष्ट, आणि ही खूप कॉमन चूक आहे म्हणजे होते ॲक्च्युली, की तुम्ही जसं आता जर आयर्न मुलांना मिळालं, लहान मुलांच्या बाबतीत आणि हे खास होतं की आपण जाऊन आयर्न फॉर्टिफाईड पदार्थ घ्यायला जातो, की म्हणजे ब्रेकफास्ट सिरियल असेल किंवा हल्ली ब्रेड वगैरे पण आयर्न फॉर्टिफाईड मिळतात. आता तुम्ही तसे आयर्न फॉर्टिफाईड पदार्थ जर तुम्ही कॅल्शियम रिच पदार्थाबरोबर खाल्लेत, ओके. म्हणजे की तुम्ही आयर्न फॉर्टिफाईड कॉर्नफ्लेक्स आहेत, व्हीट फ्लेक्स आहेत, ते दुधाबरोबर खाल्ले तर मग ते आयर्न अब्झॉर्ब व्हायला त्रास होतो. अरे बापरे. ओके, सो तुम्ही आयर्न रिच पदार्थाबरोबर कॅल्शियम रिच पदार्थ, युजली डेअरीवाले जे म्हणजे दुग्धजन्य पदार्थ जे असतात, तूप नाही बाकी पदार्थ, तर त्याच्यात मला म्हणजे इथे विचारायचं आहे की आपण जे पालक पनीर करतो ते चालतं का नाही? मग पालक पनीर चालतं, कारण तुम्ही त्याच्यात पालकाचं प्रमाण बरंच जास्त आहे आणि पनीर थोडं आहे, म्हणजे अगदीच असं पूर्णच कॅन्सल आउट करते अशातला भाग नाही आहे. पण आता मी जर जास्त पैसे देऊन एखादा आयर्न रिच पदार्थ आणते आणि मग त्या एवढ्या आयर्न रिच पदार्थाला एवढ्या दुधात, म्हणजे 1 वाटी आयर्न रिच पदार्थाला जर मी 3 वाट्या दुधात जर भिजवून खाणार आहे, तर मग इट डझंट मेक सेन्स. असं मग तेवढं आयर्न ॲब्झॉर्प्शन कमी होतं असं. पण पालक पनीर इज नॉट लाईक अ ग्रेट एक्झाम्पल. खाऊ शकता, काही एवढं हे काही नाही, कारण पालक तरी खात आहेत त्या निमित्तानं. ओके, सो तसं एक लक्षात ठेवायचं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ना खास म्हणजे मोठी माणसं जी आहेत किंवा आता दिवसभर जे बाहेर कामाला जातात त्यांना जास्त अशी सवय असते की थोडा थोडा चहा प्यायचा. मी जास्त चहा पित नाही अमिता, मी आपली तो छोटा कटिंग असतो ना तेवढाच पिते, पण तो मी दर 3 तासानं पिते. तुम्ही जेव्हा सारखा चहा पिताय किंवा कॉफीसुद्धा जर पिताय, तर चहा कॉफीत असे इनिबिटर्स असतात की जे तुमचं आयर्न जे आहे त्याला अब्झॉर्ब होऊ देत नाही. त्यामुळे तुम्ही, आणि अनेकांना ही सवय असते की सकाळचा जो नाश्ता खात आहेत त्याच्यात अगदी पालक पराठा, मेथी ठेपला, ज्वारी बाजरीचं केलेला असं असणार, पण त्याबरोबर जर तुम्ही चहा पित असाल तर त्यातलं आयर्न जे आहे तर ते चहा जो आहे तर त्याला रस्ता रोको करतं. ते म्हणतात नाही जायचं तू आत, मी तर तुला धरून ठेवलंय असं. म्हणून चहा कॉफीचं प्रमाण जे आहे ते एक तर मुळात कमी कराच, कारण ते खूप जास्त काही पिऊन कुणाचाच फायदा नाही झाला आहे. आणि खास करून ते कुठल्या पदार्थाबरोबर खाणं टाळा. आणि सप्लिमेंट्सचं जेव्हा तू म्हणालीस ना, तर त्याच्यात सांगायचं खास हे की आणि गरोदरपणी खास असं होतं की आयर्नची पण गोळी दिली जाते आणि कॅल्शियमची पण गोळी दिली जाते. ठीक आहे, तर तुम्ही आयर्नची गोळी जी आहे ती नेहमी लक्षात ठेवायचं. तुमच्या नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाच्या आधी आयर्नची गोळी घ्यायची, म्हणजे मग तेव्हा ते आयर्नचे जे रिसेप्टर्स असतात ते सगळे रिकामे असतात. टू एक्सप्लेन सिम्पली, असं वर्गातले सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत, आधी जाऊन आयर्न बसतं, तो वर्ग शिकून घेतो पूर्ण, आणि मग ते अब्झॉर्ब झालं की नंतर ती जागा रिकामी होते, तिथे येऊन कॅल्शियमची स्टुडंट्स बसतात असं. म्हणून कॅल्शियमची गोळी ही जेवणानंतर घ्यायची आणि आयर्नची गोळी ही जेवणाच्या आधी घ्यायची, हे लक्षात ठेवायचं. तर आय होप तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत. अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट्समध्ये लिहा किंवा tassamarathi@gmail.com वर ईमेल करा. आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि हा एपिसोड खास सर्व बायकांनी तर ऐकलाच पाहिजे, कारण बायकांना खूप जास्त त्रास होतो आयर्न डेफिशियन्सीमुळे. त्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करालच ह्याची मला खात्री आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.